नमस्कार, मी सुभाष धस. तुम्ही पाहत आहात जनप्रबोधन. रात्री एका मेडिकलच्या दुकानावर काही औषधं घेण्यासाठी गेलेलो होतो. तिथं काउंटरवर एक माणूस काउंटरवरच्या मुलाला विचारत होता, का रे तुझ्याकडं फूड अँड ड्रग्सचं लायसन आहे का? त्यांना जे डी फार्मसी वगैरेचं लायसन लागतं ते लायसन आहे का? त्या मुलाने सांगितलं माझ्याकडं लायसन आहे. त्यांनी एक जणाकडे बोर्ड दाखवलं, त्याच्याकडे पण लायसन आहे आणि आम्ही दोघं मिळून हा व्यवसाय चालवतो. हा जो विचारणारा माणूस होता तो तितक्यावरच थांबला नाही. तुमचं बरं आहे बाबा, पण आमचं मात्र अवघड झालंय. त्या तुकाराम मुंडेंनी आमच्यासारख्यांचं खूप अवघड केलंय हो. असं कुठं असतं का? मी म्हणलं आता ह्याचं काय अवघड झालंय नेमकं ते विचारावं. म्हणलं असं काय अवघड झालंय तुमचं? त्यांनी सांगितलं मी वडापाव विक्रेता आहे. आम्ही पेपरच्या रद्दीमध्ये पेपरच्या त्या पेजमध्ये आमचा वडापाव लोकांना खायला देतो. तर आता FDIने आम्हाला नोटीस दिली आहे की अशा पद्धतीच्या पेपरमध्ये तुम्ही प्रिंटेड पेपरमध्ये वडापावसुद्धा खायला द्यायचं नाही. असं कुठं असतं का? मी म्हणलं बरोबर आहे, त्यात काय चूक आहे? कारण त्याला केमिकल लागलेलं असतं छापण्याच्यासाठी आणि ते केमिकल तुमच्या तळलेल्या वडापावनी डिझॉल्व होतं, तेच त्या अन्नामध्ये मिसळतं आणि थोड्या प्रमाणावर का होईना परंतु लोकांना तुम्ही विष खाऊ घालता. हे तुम्हाला पटतंय का? म्हणलं. त्यांनी म्हणलं हे सगळं पटतंय हो, पण एका दिवसात कसं बदलणार आहे? मी सांगितलं एका दिवसात निश्चित बदलणार नाही, पण एका माणसामुळं बदलू शकतं हे तुकाराम मुंडेंनी सिद्ध केलंय. आणि म्हणून तुकाराम मुंडेंसारखी अधिकारी आणि जागरूक असणारे नागरिक जर एकत्र आले तर हे सगळे भेसरीचे प्रकार थांबू शकतात आणि आम्ही ते थांबवले पाहिजेत. यासाठी हा व्हिडिओ करण्याची प्रेरणा मिळाली. मित्रहो, भेसळीचे जे प्रकार आहेत ते इतके भयानक आहेत आणि माणसांना इतके भयानक रोग लावणारे आहेत की त्याची आपण कल्पना करू शकत नाही. दुधामध्ये भेसळ आहे. दुधामध्ये स्टार्च सारखी पावडर टाकतात, डिटर्जंटसारखी पावडर टाकतात, युरिया टाकतात. अशा पद्धतीची भेसळ होत होती. आत्ता कुठे ते यंत्र आले तिथे एक 5-10% ठिकाणी फक्त तपासणी होते, परंतु घरामध्ये तर आपल्याला तपासणी करायची काही सोय नाही आहे. तर दुधाची भेसळ ही मोठ्या प्रमाणात आहे आणि दूध हे प्रत्येक घरामध्ये वापरलं जाणार आहे म्हणून ती भयावह आहे. मसाल्यामध्ये भेसळ आहे. कुठं भुस्सा टाकतात, कुठं कृत्रिम पावडर टाकतात वेगळा रंग त्याला यावा म्हणून. फळामध्ये ही आहे भेसळ आहे. कृत्रिमरित्या फळं टिकवण्यासाठी अगोदर तर ते झाडालाच व्यवस्थित लागण्यासाठी त्याला इंजेक्शनं देतात, ते पिकवण्यासाठी त्याला वेगळी केमिकल वापरत आहेत. भाजीपाला ग्रीन अजून जास्तीचा हिरवा दिसावा ह्याच्यासाठी दुसरे केमिकल वापरले जात आहेत. तेलामध्ये भेसळ केली जाते, तुपामध्ये भेसळ केली जाते, खव्यामध्ये भेसळ केली जाते, पनीरमध्ये भेसळ केली जाते. या सगळ्या भेसळीच्या विरोधामध्ये मागच्या 10-15 दिवसामध्ये FDAचे आयुक्त तुकाराम मुंडे यांनी महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर कारवाया केलेल्या, प्रतिबंधक कारवाया, आणि त्यांनी जवळजवळ 33 लोकांना अटक केली आहे. करोडो रुपयाचा माल जप्त केलाय. तर अशा पद्धतीची कारवाई तुकाराम मुंडेंनी जनतेच्यासाठी केलेली आहे. त्याच्यामुळं ते कौतुकास्पद आहे. ते आपल्या कौतुकास पात्र आहेत आणि केवळ अधिकाऱ्यांवर अवलंबून राहून चालणार नाही, तर जनतेनं देखील या भेसळीच्या बाबतीमध्ये सावध राहिलं पाहिजे. कारण आपण तिथे जातो जिथे स्वस्त माल विकला जातो, तिथे वारंवार दुकानं बदलतो, वारंवार विक्रेते बदलतो. त्याच्यामुळं पण आपल्याला भेसळीच्या या सगळ्या कृत्याला सामोरं जावं लागतं. म्हणून आपण पण वारंवार एखादा विक्रेता आहे तर त्याच्याकडून खात्री करून घेतली पाहिजे, फार तर तपासून घेतलं पाहिजे त्याचं जे दिलेले अन्न घटक आहेत ते, आणि कायमस्वरूपी तो विक्रेता आपण ठेवला पाहिजे. हे आपण करू शकतो.
फळं हंगामी खाऊ शकतो. भाज्या फार ग्रीन जर दिसायला लागल्या तर आपण चौकशी करू शकतो. आणि हंगामीच ज्या भाज्या येतात, गावाकडून ज्या भाज्या येतात त्या भाज्या आपण खाऊ शकतो. अशा पद्धतीनं आपण भेसळीपासून वाचू शकतो. खरं म्हणजे सरकारनं देखील या भेसळीच्या प्रतिबंधक उपाय म्हणून ज्या गोष्टी केलेल्या आहेत, हे खातं तर आतापर्यंत कुचकामीच होतं. आतापर्यंत हे FDA अन्न भेसळ आणि प्रतिबंधक जे आहे औषध प्रशासन खातं, हे खातं होतं की नव्हतं अशाच पद्धतीची परिस्थिती महाराष्ट्रामध्ये होती. परंतु तुकाराम मुंढेंसारखा कर्तव्यदक्ष प्रामाणिक अधिकारी आला म्हणून लोकांना माहीत तरी झालं की आपल्याला भेसळीच्या विरोधामध्ये आवाज उठवता येऊ शकतो. आणि खरं म्हणजे लोकांनी याच्या विरोधामध्ये आवाज स्वतःहून उठवला पाहिजे. लोकांनी तर उठवलाच पाहिजे, पण सरकारने देखील काय केलं पाहिजे या संबंधाने लोकांनी बोललं पाहिजे. खरं म्हणजे गावागावामध्ये सोडा, पण तालुक्याच्या ठिकाणी तरी एखादी प्रयोगशाळा इन्स्टंट हे सगळे माल तपासणारी. आत्ताची प्रक्रिया कशी आहे, किती कठीण आहे बघा. एखाद्या मालाचा संशय आला, तो माल घ्यायचा, त्या दुकानदाराला पावतीसाठी झगडायचं, ती पावती घ्यायची, तो माल घ्यायचा, तो अन्न भेसळ याच्यामध्ये द्यायचा, अधिकाऱ्यांकडे द्यायचा. अधिकारी असतील नसतील सांगता येत नाही. जोपर्यंत अधिकारी कारवाई करतो, फार तर विभागीय पातळीवर ह्या सगळ्या प्रयोगशाळा आहेत, तोपर्यंत नमुने बदलले जातात. तर अशा पद्धतीची प्रक्रिया चांगली नाही. तर ही प्रक्रिया तालुका स्तरावर एक इन्स्टंट प्रयोगशाळा, किमान काही अन्न घटकांपुरती तरी इन्स्टंट प्रयोगशाळा. समजा मी जर किलोभर तूप घेतलं तर ते पटकन 5 मिनिटामध्ये 2 रुपये देऊन 5 रुपये देऊन त्या प्रयोगशाळेमध्ये तपासता आलं पाहिजे आणि मला तिथेच तक्रार करता आली पाहिजे. अशा प्रकारच्या प्रयोगशाळेचा प्रयोग होऊ शकतो का, हे मला या व्हिडिओच्या निमित्तानं सांगायचं आहे. त्यानंतर काही आपण बऱ्याच सरकारने सुविधा केलेल्या आहेत. काही लोक अडचणीत आले, जिथे गुन्हे घडत आहेत, एखादा गुन्हेगार काही करत असेल किंवा एखादा ॲक्सिडेंट झाला तर पोलिसांना बोलवण्यासाठी 100 नंबर आहे, त्याच्यानंतर 108 नंबर आहे. अशा प्रकारचे वेगवेगळे नंबर दिलेले आहेत. तर हे नंबर देऊन मोबाईल व्हॅन की जागेवर मला जर शंका आली एखाद्या दुकानदाराच्या मालाची आणि मी जर व्हॅनला फोन केला तर त्या व्हॅनने अर्ध्या तासाच्या आतमध्ये त्या दुकानापर्यंत आलं पाहिजे. हे शक्य होत आहे का? प्रत्येक तालुक्याला एक व्हॅन जर पुरवली तर निश्चितपणे ती व्हॅन त्या ठिकाणी येऊन नमुने तपासू शकते आणि ह्या प्रक्रियेला चालना मिळू शकते, जेणेकरून मोठ्या प्रमाणावर ही भेसळ आपल्याला रोखता येऊ शकते. तर अशा प्रकारचे विविध ज्या उपाययोजना करता येऊ शकतात, तर त्या काय केल्या पाहिजेत याच्या संबंधानं तुम्ही जरूर कॉमेंट करा. कारण त्या कॉमेंट आपण पुढे पोहोचवण्याचा प्रयत्न करू. शक्य झालं तर सरकार दरबारी आपण त्याचा फॉलोअप घेण्याचा प्रयत्न करू. वेगवेगळ्या जबाबदार लोकांना त्या पद्धतीनं आपण मागणी करण्याचा प्रयत्न करू. तर अशा पद्धतीनं सरकारकडून काय काय उपाययोजना झाल्या पाहिजेत हे देखील आपण विचारात घेतलं पाहिजे. शेवटी एक गोष्ट आहे की तुकाराम मुंढे ह्यांनी ही सगळी धडाकेबाज कारवाई केली म्हणून किमान आपल्याला आज बोलता येत आहे, बोलायला विषय मिळाला. नाही तर भेसळ होते हेच मुळात 98% लोकांना माहीत नाही. तर तुकाराम मुंढेंसारखे अधिकारी निर्माण झाले पाहिजेत. आणि जे स्वस्त रद्दाड बसलेले लोक आहेत हे अधिकार पदावर, कारण तुकाराम मुंढे हे पहिल्यांदाच आयुक्त झालेत का? ह्याच्या अगोदरही आयुक्त होते आणि पुढे देखील आयुक्त होणार आहेत. आयुक्त सोडा, परंतु त्या डिपार्टमेंटमध्ये हजारो सरकारचे कर्मचारी आहेत की ज्यांना अधिकार सरकारनं दिलेले आहेत, पण हे सरकारी अधिकार का वापरत नाहीत आणि त्यांनी ते अधिकार वापरावेत ह्याच्यासाठी जनतेनं त्यांच्यावर एक तर दबाव आणला पाहिजे, वारंवार त्यांच्याकडे पाठपुरावा केला पाहिजे. RTI सारखे जे अधिकार आहेत ते निश्चितपणे वापरले पाहिजेत. आता RTIचा विषय निघाला म्हणून त्या सुप्रीम कोर्टाची जी टिप्पणी होती कॉक्रोच सारखं हे लोक अधिकार वापरायला समोर येतात, तर माननीय कोर्टाचा व्ह्यू त्याच्यासाठी जो असेल तो असेल, परंतु त्याच्यावर जे देशभरामध्ये वातावरण पेटलंय त्याच्यावरून आपण इन्स्पिरेशन घेतलं पाहिजे आणि तो अधिकार आपल्याला भारताच्या राज्यघटनेने दिलेला आहे आणि तो अधिकार आपण वापरण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
आणि म्हणून जनतेची सक्रियता या निमित्तानं वाढेल आपण अशी अपेक्षा करू. जोपर्यंत तुकाराम मुंडे या पदावर आहेत तोपर्यंत ते निश्चितपणे या आपल्या मागणीचा विचार करतील, त्याच्यावर ॲक्शन घेतील आणि त्याच्यानंतर सुद्धा ही सगळी प्रक्रिया कशा प्रकारे सुरळीत चालू राहील ह्याची व्यवस्था देखील आपण करू शकू का, हा या व्हिडिओ बनवण्यामागचा माझा हेतू आहे. व्हिडिओ आवडला, चॅनल सबस्क्राईब करा, पुढे काही जणांना शेअर करा. धन्यवाद.